मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. युनिट नंबर 4 दॅट इज थर्मोडायनामिक्सचं आजचं आपलं 5वं लेक्चर. ज्या लेक्चरमध्ये युनिटमधला 4.6 मीन्स थर्मोडायनामिक्स स्टेट व्हेरिएबल हा पॉईंट आपण क्लिअर करणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स हा पूर्ण पाहिला होता. त्याचा नेमका कन्सेप्ट कसा, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी सोबत कसा काय रिलेट करते, ह्या सगळ्या गोष्टी तिथे क्लिअर केल्या होत्या. आजच्या लेक्चरमध्ये थर्मोडायनामिक्स स्टेट व्हेरिएबल हे डिफाईन करत असताना अधिक एक गोष्टी क्लिअर करू. जसं थर्मोडायनामिक्समध्ये आपण शिकत असताना झिरोथ लॉ पाहिला होता फर्स्ट लेक्चरमध्ये. त्या लेक्चरमध्ये झिरोथ लॉ शिकायसाठी थर्मल इक्विलिब्रियम हे टर्म पहिल्यांदा पाहिली होती. ऍक्च्युली इक्विलिब्रियम म्हणजेच काय, ते स्टेबल राहणे, आणि थर्मल इक्विलिब्रियम म्हणजेच काय की ज्याचं टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. सिस्टीम आणि सराउंडिंगचं टेम्परेचर ज्या वेळेस एकसारखं होत आहे त्याला म्हटलं जाते थर्मल इक्विलिब्रियम. तोच कोणाचा पार्ट म्हणून कन्सिडर केल्या जाते त्या गोष्टी जिथं शिकणार आहोत. ऍक्च्युली फक्त टेम्परेचरचा फरक पडणे, टेम्परेचर इन्क्रीज होणे किंवा डिक्रीज होणे किंवा चेंजिंग टेम्परेचर म्हणजे थर्मोडायनामिक्स असं होत नाही. पहिल्या लेक्चर पासून आपण त्या गोष्टी सगळ्या क्लिअर करत आहोत. जसं झिरोथ लॉ मध्ये जसं टेम्परेचर पहिला दुसऱ्याचा भाऊ, दुसरा तिसऱ्याचा भाऊ, पहिला तिसऱ्याचा भाऊ थर्मल इक्विलिब्रियमच्या रिस्पेक्ट आपण शिकलो होतो. तर तोच फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीचे रिस्पेक्ट टू थर्मोडायनामिक्स शिकून घेतलं. म्हणजे फक्त टेम्परेचरचा बदल म्हणजे थर्मोडायनामिक्स होते असं होत नाही, तर आणखी त्याच्या मागे एनर्जीचा जो कन्सेप्ट आहे, एनर्जीचं देवाणघेवाण आहे, ट्रान्समिशन आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या मागे काम करतात. असंच सिस्टीम व्हेरिएबल किंवा प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम म्हणजे नेमकं आहे काय ते पाहायचं. जसं सिस्टीम व्हेरिएबल या नावातच त्याचा आन्सर आहे की व्हेरिएबल कोणाचे, ते सिस्टीमचे, किंवा सिस्टीम चेंज होत आहे. आता सिस्टीम कोणाची, ते आन्सर आहे थर्मोडायनामिक्सची. थर्मोडायनामिक्सची सिस्टीम चेंज होत आहे कोणत्यातरी व्हेरिएबलच्या रिस्पेक्ट. आणि व्हेरिएबल म्हणजेच काय की अशा क्वांटिटी की ज्या व्हेरी होऊ शकतात, चेंज होऊ शकतात. आता नक्कीच जर का त्या क्वांटिटी चेंज झाल्या आणि त्याच्यावर सिस्टीम डिपेंड असेल, क्वांटिटी चेंज झाली तर नक्कीच सिस्टीम चेंज होणार आहे. सिस्टीम चेंज होणार आहे म्हणजे सिस्टीमची स्टेट चेंज होणार आहे. म्हणून याला स्टेट व्हेरिएबल असंही म्हटलं जाते. प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम, सिस्टीम व्हेरिएबल ऑल्सो कॉल्ड एज स्टेट व्हेरिएबल, हे तिन्हीचे तिन्ही नावं एक सोबत घेतल्या जातात. नेमका कन्सेप्ट काय सांगत आहे की थर्मोडायनामिक सिस्टीम मधले व्हेरिएबल, जे व्हेरिएबल कुठले कुठले आहेत, तर 5 व्हेरिएबल कन्सिडर करू शकतो आपण. टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम, डेन्सिटी, मास, हे 5 व्हेरिएबल म्हणून काम करतात. एखाद्या सिस्टीमला ह्या 5 गोष्टी प्रेझेंट असतात सिस्टीम मध्ये. म्हणजे एखादी जर का सिस्टीम कन्सिडर केली असेल तर सिस्टीमचं टेम्परेचर आहे, प्रेशर आहे, व्हॉल्यूम आहे, ह्या सगळ्या गोष्टी असताना त्यातला एक कुठली तरी फिजिकल क्वांटिटी चेंज होणे, म्हणजे यातले एक कुठला तरी व्हेरिएबल चेंज होणे, त्याच्या रिस्पेक्ट टू पूर्णच्या पूर्ण सिस्टीम चेंज होत आहे असा त्याचा अर्थ होते. सिस्टीम चेंज होत आहे म्हणजे सिस्टीमची स्टेट चेंज होत आहे. जसं मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की सिस्टीमची स्टेट चेंज होणे म्हणजे एखादा जर मी टेम्परेचर इन्क्रीज करत गेलो किंवा टेम्परेचर डिक्रीज करत गेलो आणि आईसचं एक्झाम्पल घेतलं असेल, टेम्परेचर इन्क्रीज केलं तर आईस मेल्ट होऊन लिक्विड मध्ये जात आहे, म्हणजे तो त्याची स्टेट चेंज करत आहे. किंवा फक्त एकापासून, आता स्टेटचा अर्थ बेसिकली सॉलिड, लिक्विड, गॅस असा होत नाही, तर टाइमच्या रिस्पेक्ट टू ज्या गोष्टी व्हॅरी होत राहतात त्याच्या रिस्पेक्ट टू स्टेट व्हॅरी होत राहते, असा थर्मोडायनामिक्स मध्ये युज केला जाईल कन्सेप्ट. जसं बेसिक मध्ये आपण पाहिलं होतं की स्टेट कुठल्या कुठल्या आहेत, तर सॉलिड, लिक्विड, गॅस, आणि त्या स्टेट एका याच्यावरून दुसऱ्या याच्यात, दुसऱ्या तिसऱ्या याच्यात कन्वर्ट होणे म्हणजे थर्मोडायनामिकची सिस्टीम चेंज होणे असा तो प्रकार नाही आहे. टाइमच्या रिस्पेक्ट टू फिजिकल क्वांटिटी चेंज होणे, दॅट इज कॉल्ड एज स्टेट व्हेरिएबल. आणि ते स्टेट व्हेरिएबल कोणाच्या रिस्पेक्ट टू अभ्यास केला जात आहे, टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम, मास आणि डेन्सिटीच्या रिस्पेक्ट टू. या प्रॉपर्टीला म्हटल्या जाते सिस्टीम व्हेरिएबल, की ज्या मॅक्रोस्कोपिकच्या रिस्पेक्ट टू डिफाईन केल्या जातात. ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी कोणासाठी डिफाईन केल्या जातात, त्या आन्सर आहे मॅक्रोस्कोपिक साठी. मायक्रोस्कोपिक आणि मॅक्रोस्कोपिक ह्या दोन सिस्टीम मधला फरक आपण मागच्या लेक्चर मध्ये पाहिला होता. आता बेसिकली या सिस्टीम व्हेरिएबलचे 2 प्रकार पडतात. 2 कुठले कुठले, तर सगळ्यात पहिला दॅट इज इंटेन्सिव्ह
आणि दुसरा एक्सटेन्सिव्ह. इंटेन्सिव्ह व्हेरिएबल अँड एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल. इंटेन्सिव्ह व्हेरिएबलची डेफिनेशन काय सांगते की विच डज नॉट डिपेंड ऑन द साइज ऑफ सिस्टीम. म्हणजे असे व्हेरिएबल की जे सिस्टीमच्या साईजवर डिपेंड करत नाहीत, दॅट इज कॉल्ड एज इंटेन्सिव्ह व्हेरिएबल. आणि विच डिपेंड ऑन द साइज ऑफ सिस्टीम आर कॉल्ड एज एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल. सिस्टीम व्हेरिएबल चे दोन प्रकार पडले, इंटेन्सिव्ह व्हेरिएबल आणि एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल. असे व्हेरिएबल की जे साईजवर, पण साईज कोणाची, सिस्टीमच्या साईजवर डिपेंड करत नाही, त्याला म्हटलं जाते इंटेन्सिव्ह व्हेरिएबल. आणि जे व्हेरिएबल सिस्टीमच्या साईजवर डिपेंड करतात त्याला म्हटलं जाते एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल. मग आता नेमकं इंटेन्सिव्ह एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल आहे काय, तो कन्सेप्ट क्लिअर करू. की एक सिस्टीम कन्सिडर केली आहे, या सिस्टीमला स्वतःचं काहीतरी टेम्परेचर आहे, स्वतःचं काहीतरी प्रेशर आहे, स्वतःचं काहीतरी व्हॉल्यूम आहे, स्वतःची काहीतरी डेन्सिटी आहे, स्वतःचं काहीतरी मास आहे. या पाचीच्या पाची गोष्टी त्या सिस्टीमला आहेत स्वतःच्या. म्हणजे कसं कन्सिडर करतो की सिस्टीमचं टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस आहे, सिस्टीमवर 1 ऍटमॉस्फिअर एवढं प्रेशर आहे, 1 mm³ एवढा त्याचा व्हॉल्यूम आहे, परत 1 kg/m³ हे त्याची डेन्सिटी आहे, आणि 10 kg हे त्याचं मास आहे. आता ह्या व्हॅल्यू सगळ्या एक्झाम्पल घेतलेल्या आहेत. बेसिकली असं लक्षात ठेवू की त्या सिस्टीमला या 5 व्हेरिएबलच्या रिस्पेक्ट टू स्वतःच्या काहीतरी व्हॅल्यू आहेत. हे झाले कन्सिडर करतो सिस्टीम ए. आता हेच ए सिस्टीम मी मधातून ब्रेक करत आहोत दोन इक्वल पार्ट मध्ये. तर त्या सिस्टीमचे दोन पार्ट तयार होतात, हा एक पार्ट आणि दुसरा पार्ट. हे सिस्टीमचे दोन पार्ट कोणापासून तयार झाले तर ए पासून. सो इट इज कन्सिडर एज सी, इट इज कन्सिडर एज डी. असे दोन पार्ट तयार झाले. आता या सिस्टीमचं काहीतरी टेम्परेचर होतं जे कन्सिडर केलं होतं आपण 30 डिग्री सेल्सिअस. जर का या ए सिस्टीमचं टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस असेल आणि नंतर ए सिस्टीम ही मधातून कट केली, त्याचे दोन भाग तयार झाले सी आणि डी. मग त्या सिस्टीमचं टेम्परेचर हे पहिले एवढंच राहील की चेंज होणार आहे. मी गोष्ट करतो टेम्परेचरची, तर नक्कीच टेम्परेचर जे पहिलं असेल तेच आताच असणार आहे. म्हणून जर का ते टेम्परेचर टी असेल तर इथे टेम्परेचर टी, या सिस्टीमचं टेम्परेचर टी. म्हणजे कसं की एखादं गरम पाणी घेतलेलं आणि ते गरम पाणी डिव्हाइड केलं. आता पहिले बाटलीत जे गरम पाणी घेतलं होतं, जेवढं त्याचं टेम्परेचर असेल पाण्याचं, तेवढंच टेम्परेचर दोन वेगवेगळ्या बाटलीत काढलेलं टेम्परेचर तेवढंच राहणार. याचा अर्थ त्या सिस्टीमचं डिव्हायडेशन केल्यावर टेम्परेचर चेंज होत नाही. दुसरं दॅट इज प्रेशर. 1 ऍटमॉस्फिअर एवढ्या सिस्टीमचं प्रेशर आहे. आता हे सिस्टीम मधातून कट केली आहे, त्याची सी आणि डी नावाची सिस्टीम तयार झाली. या सिस्टीमवर जेवढं प्रेशर होतं तेवढंच प्रेशर या दोन सिस्टीमवर राहणार आहे. कारण की प्रेशर सिस्टीम पाहून काम करत नाही. प्रेशर म्हणजेच काय, फोर्स पर युनिट एरिया. जेवढं प्रेशर वरून लागणार होतं, जेवढा फोर्स लागणार होता, त्या प्रेशर मध्ये आतल्या मॉलिक्युलच्या काही फरक पडलेला नाहीये. जसं इथचा, मग तुम्हाला एरियावर डिपेंड करते, याचा एरिया आणि याचा एरियाचा फरक पडलेला आहे. नक्कीच याचा एरिया आणि या दोघांच्या एरियामध्ये फरक पडलेला आहे, पण याचा एरिया जर का कमी झाला असेल तर यातले मॉलिक्युल कमी झाले आहेत. म्हणजे इथं जर का 100 मॉलिक्युल 1 mm³ एवढ्या व्हॉल्यूमवर काम करत असेल, तर इथं 50च मॉलिक्युल 0.5 mm³ वर काम करतात, आणि उरलेले इथं 50 मॉलिक्युल 0.5 mm वर काम करत आहेत. म्हणजे एरिया कमी झाला तर नक्कीच त्याच्यासोबत मॉलिक्युलची संख्या कमी झाली. त्याच्याने प्रेशरही हे कॉन्स्टंट राहत आहे. जेवढं प्रेशर एच तेवढंच प्रेशर सी आणि डी साठी राहणार आहे. परत जो डेन्सिटी ए ची तेच डेन्सिटी सी आणि डी ची, कारण की डेन्सिटी कोणावर डिपेंड करते, त्या मटेरियलवर. आता हेच मटेरियलचे फक्त आपण दोन भाग केले, त्याच्याने याची जे डेन्सिटी राहणार ते डेन्सिटी सी आणि डी ची राहणार आहे. इथपर्यंत सगळा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. म्हणजेच ह्या व्हेरिएबल एकामेकावर, किंवा हे जे व्हेरिएबल आहेत
टेम्परेचर, प्रेशर आणि व्हॉल्यूम हे सिस्टीमच्या साईजवर डिपेंड करत ते. सो इट इज कॉल्ड एज इंटेन्सिव्ह व्हेरिएबल. आता राहिले दोन कुठले कुठले, एक आहे व्हॉल्यूम आणि एक आहे मास. पहिल्या सिस्टीमचा व्हॉल्यूम हा 1 mm³ होता. आता सिस्टीम मी ब्रेक केली आहे, याचा व्हॉल्यूम 0.5 mm³, याचा व्हॉल्यूम 0.5 mm³. याचा अर्थ पहिल्या सिस्टीम पेक्षा आताच्या सिस्टीमचा व्हॉल्यूम हा काहीतरी वेगळा आहे. या सिस्टीमसाठी व्हॉल्यूम 1 mm³ होता आणि या सिस्टीमचा व्हॉल्यूम 0.5 mm³ आहे. याचा अर्थ व्हॉल्यूम मध्ये चेंज झाला. तसंच याचं मास 10 kg होतं. दोन इक्वल पार्ट केले, याचं 5 kg झालं, याचं 5 kg झालं. याचा अर्थ या सिस्टीमचं आणि या सिस्टीमचं मास वेगळं आहे, या सिस्टीमचा आणि या सिस्टीमचा व्हॉल्यूमही वेगळा आहे. परंतु या सिस्टीमचं टेम्परेचर याचं टेम्परेचर सेम आहे, याची डेन्सिटी सेम आहे, याचं प्रेशरही सेम आहे. म्हणजे टेम्परेचर, प्रेशर आणि डेन्सिटी मध्ये काही फरक पडत नाही, पण व्हॉल्यूम आणि मास मध्ये मात्र फरक पडत आहे. म्हणजे ते कोणावर डिपेंड करतात, त्या आन्सर आहे साईजवर. जे सिस्टीमच्या साईजवर डिपेंड करते त्याला म्हटलं जाते एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल. आणि एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल मग कुठले झाले आपल्याजवळ, त्या आन्सर आहे मास आणि व्हॉल्यूम. हे दोन झाले एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल. जे स्टेट व्हेरिएबल किंवा सिस्टीम व्हेरिएबल किंवा प्रॉपर्टी ऑफ सिस्टीमचे प्रकार आहेत, इंटेन्सिव्ह व्हेरिएबल आणि एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल. याच्या पुढचा कन्सेप्ट दॅट इज थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. आता पहिल्या लेक्चर मध्ये ते इक्विलिब्रियम पाहिलं होतं आपण, पण पहिल्या लेक्चर मध्ये जे इक्विलिब्रियम पाहिलं होतं दॅट इज कॉल्ड एज थर्मल इक्विलिब्रियम. आणि आज जो कॉन्सेप्ट क्लिअर करणार आहे दॅट इज कॉल्ड एज थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. या थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियमचे 3 प्रकार पडतात. पहिला मेकॅनिकल, दुसरा केमिकल आणि तिसरा दॅट इज थर्मल. हे तिन्ही प्रकार कोणाचे, ते इक्विलिब्रियमचे. हे तिन्ही इक्विलिब्रियम आहेत आणि जो प्रकार कोणाचा पडताय, थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियमचे. आता नेमकं थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम म्हणजे काय? थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम म्हणजे एखाद्या कुठल्या तरी केसमध्ये ह्या तिन्ही गोष्टी सायमल्टेनियसली इक्विलिब्रियम मध्ये असणे, दॅट इज कॉल्ड एज थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. अजून कन्सेप्ट क्लिअर झाला नाही, नेमका आहे काय? परत एक वेळ, की एका कुठल्या तरी पर्टिक्युलर केसमध्ये मेकॅनिकल इक्विलिब्रियम असला पाहिजे, केमिकल इक्विलिब्रियम असला पाहिजे आणि थर्मल इक्विलिब्रियमही असला पाहिजे एक सोबत सायमल्टेनियसली. म्हणजे की एखाद्या सिस्टीमवर सिस्टीमच्या आतमधला फोर्स हा बॅलन्स असला पाहिजे, किंवा सिस्टीम आणि सराउंडिंग वरचा फोर्स हा बॅलन्स असला पाहिजे. ऍट द सेम टाइम त्याच केसमध्ये त्या सिस्टीमचं केमिकल रिॲक्शन किंवा केमिकल अरेंजमेंट हे सेम असली पाहिजे. ऍट द सेम टाइम त्या सिस्टीमचं आतमधलं टेम्परेचर किंवा सिस्टीम आणि सराउंडिंगचं टेम्परेचर सेम असलं पाहिजे. दॅट इज कॉल्ड एज थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. आता एक एक करून कन्सेप्ट क्लिअर करू. सगळ्यात पहिला दॅट इज मेकॅनिकल इक्विलिब्रियम. मेकॅनिकल इक्विलिब्रियम मीन्स की ज्या केसमध्ये अनबॅलन्स फोर्स राहत नाही. फोर्स राहत नाही पण कुठला तर अनबॅलन्स राहत नाही, म्हणजे किती राहणार, मग तो 0. आता 0 राहते म्हणजे नेमकं कसं, की एखादं सिलेंडर घेतलेलं आहे आणि त्या सिलेंडरला पिस्टन अटायचे, जे पिस्टन मुव्हेबल आहे आणि सिलेंडरच्या आतमध्ये गॅस प्रेझेंट आहे. हळूहळू मी पिस्टनवर फोर्स अप्लाय करतो. जसा जसा पिस्टनवर फोर्स अप्लाय केला जाईल तसं तसं पिस्टन आतमध्ये येत आहे. जसं जसं पिस्टन आतमध्ये येत आहे तसं तसं आतमधला गॅस, सिस्टीमच्या आतमधला गॅस हा कॉम्प्रेस होत आहे. हे असं कधीपर्यंत चालू राहील, तर आन्सर आहे जोपर्यंत अनबॅलन्स फोर्स लागत नाही तोपर्यंत. अनबॅलन्स फोर्स म्हणजे कोणता, की आतमधला गॅस हा कॉम्प्रेस होत राहील, पण अशी एक कंडिशन येईल की ज्या कंडिशन मध्ये आतमधले मॉलिक्यूल न लावणारा फोर्स आणि आपण बाहेरून लावणारा फोर्स हा सेम होऊन जाईल. म्हणजे त्या केसमध्ये पिस्टन अजून आतमध्ये जाऊ शकणार नाही. म्हणजे तिथं बाहेरून लावणारा फोर्स आणि आतून लागणारा फोर्स हा सेम झाला. अनबॅलन्स फोर्स लहान आली. अनबॅलन्स म्हणजे फोर्स मध्ये डिफरन्स राहिला नाही. म्हणजे हा जर का 5 न्यूटन फोर्स लावला असेल तर आतून 5 न्यूटन फोर्सच लागला गेलाय.
दोन्ही फोर्स सेम झाले, त्याच्याने सिस्टीम लेफ्ट हँड साईडने सरकून नाही राहिली, ती पिस्टन लेफ्ट हँड साईडने सरकत नाही आणि राईट हँड साईडने सरकत नाही. त्या केसमध्ये फोर्स किंवा बाय द वे प्रेशर हे आपलं इक्विलिब्रियम मध्ये येत आहे. सो इट इज कॉल्ड एज मेकॅनिकल इक्विलिब्रियम. सेकंड, दॅट इज केमिकल इक्विलिब्रियम. केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे ज्या केसमध्ये केमिकल रिएक्शन हे सिस्टीम सराउंडिंगवर किंवा सराउंडिंग सिस्टीमवर करणं सोडून देत आहे किंवा होत नाही. आता याचं बेसिक एक्झाम्पल जर का घ्यायचं झालं तर सोडियम हा रॉकेलमध्ये ठेवलेला असते. सोडियमचे जे काही छोटे छोटे खडे असतात ते रॉकेलमध्ये ठेवलेले असतात. का बरं? कारण की ते जर का एअर सोबत रिॲक्ट झाले तर एअरच्या ऑक्सिजन सोबत त्याचं कंबशन होते, ते बर्न होतात, जळतात. याचा अर्थ जर का ते बाहेर आणले एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये त्याची रिॲक्शन होत आहे, पण तेच जर का रॉकेलच्या आतमध्ये ठेवले, केरोसिन मध्ये ठेवले तर त्याची रिॲक्शन होताना दिसत नाही. म्हणजे त्या केसमध्ये ते केमिकल इक्विलिब्रियम मध्ये गेलेले आहेत. म्हणजे पहिला दुसऱ्यावर रिॲक्ट होत नाही किंवा दुसरा पहिल्यासोबत रिॲक्शन करत नाही. दॅट इज कॉल्ड एज केमिकल इक्विलिब्रियम. आणि तिसरा दॅट इज थर्मल इक्विलिब्रियम. हे तर पूर्णच्या पूर्ण आपण शिकलेलो झिरोथ लॉ साठी, की ज्या केसमध्ये टेम्परेचर सेम राहत आहे त्याला म्हटलं जाते थर्मल इक्विलिब्रियम. पण हे तिन्ही गोष्टी फक्त सिस्टीम आणि सराउंडिंग साठी लागू पडतात का? ते आन्सर आहे नाही. ह्या गोष्टी दोन्ही केसमध्ये लागू पडतात. दोन्ही कुठल्या कुठल्या? की सिस्टीमच्या आतमध्ये जो गॅस प्रेझेंट आहे त्या गॅस मधला आतला फोर्स जेवढा राहील तेवढाच फोर्स सिस्टीम आणि उरलेल्या सराउंडिंगचा राहणार. म्हणजे कसं? आता कन्फ्युजन होऊन राहिलं. आतमध्ये जेवढा फोर्स राहणार आहे तेवढाच फोर्स सिस्टीम आणि सराउंडिंगचा असलं पाहिजे. आतमध्ये जे केमिकल बॉन्डिंग असेल तशीच बॉन्डिंग सिस्टीम आणि सराउंडिंगची असली पाहिजे. आतमधल्या गॅसचं जे टेम्परेचर असेल तसंच टेम्परेचर सिस्टीम आणि सराउंडिंगचंही असलं पाहिजे. याचा अर्थ सिस्टीमच्या आतमध्ये इक्विलिब्रियम केस पाहिजे आणि सिस्टीम आणि सराउंडिंग सोबत इक्विलिब्रियमची केस तयार झाली पाहिजे. जेव्हा ह्या तिन्ही गोष्टी कन्सिडर केल्या जातात, तिन्ही गोष्टी सॅटिस्फाय केल्या जातात, त्या इक्विलिब्रियमला म्हटलं जाईल थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम. थर्मल इक्विलिब्रियम आणि थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम हे दोन्ही वेगवेगळे कॉन्सेप्ट आहेत. पहिल्या लेक्चरमध्ये झिरोथ लॉ शिकायसाठी जो शिकलो होतो ते होतं आपलं थर्मल इक्विलिब्रियम. थर्मल इक्विलिब्रियम हा प्रकार आहे थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियमचा. थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम म्हणजे ज्या केसमध्ये ह्या तिन्ही गोष्टी इक्विलिब्रियम स्टेट मध्ये असतात त्या केसला म्हटलं जाते थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम. म्हणजे जिथं फोर्सही एकसारखा आहे, जिथं रिॲक्शनही एकसारखी म्हणजे होत नाहीये, आणि जिथं टेम्परेचरही एकसारखं आहे. या तिन्ही गोष्टी जेव्हा सायमल्टेनियसली घडून येतात त्या केसला म्हटलं जाते थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम. हे झाले इक्विलिब्रियमचे 3 प्रकार. आता याच्या पुढे पाहायचं आहे इक्वेशन ऑफ स्टेट. इक्वेशन ऑफ स्टेट साठी एक एक्झाम्पल कन्सिडर करू. इक्वेशन ऑफ स्टेट हे इक्वेशन नेमकं आहे कोणाचं? तर परत शब्द आला स्टेट. आणि स्टेट हा शब्द आपण आता पहिलेच सिस्टीम व्हेरिएबल मध्ये वापरला होता. प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम व्हेरिएबल इट इज ऑल्सो कॉल्ड एज स्टेट व्हेरिएबल. म्हणजे नक्कीच ते क्वांटिटीवर डिपेंड करते. आणि कुठल्या क्वांटिटी डिपेंड करत आहे? टेम्परेचर, प्रेशर आणि व्हॉल्यूम या 3 बेसिक क्वांटिटी. परत डेन्सिटी आणि मास म्हणू शकता, पण बेसिकली डिपेंड कोणावर करते? ते टेम्परेचर, प्रेशर आणि व्हॉल्यूमवर. आता हे तिन्ही गोष्टी इंडिपेंडंट नाहीयेत. इंडिपेंडंट नाहीयेत म्हणजे स्वतंत्र नाहीयेत. म्हणजे कसं? एखादी सिस्टीम जर का घेतलेली असेल त्या सिस्टीमचं जर का मी टेम्परेचर कमी जास्त केलं तर त्या सिस्टीमच्या प्रेशर आणि व्हॉल्यूमवर काहीतरी फरक पडते. असं नाहीये की फक्त टेम्परेचर कमी केलं तर फक्त त्याचं टेम्परेचरच कमी झालं आणि त्याच्या व्हॉल्यूम आणि प्रेशरवर काहीच फरक पडला नाही, असं होत नाही. जर का टेम्परेचर कमी जास्त केलं तर त्याच्या प्रेशर आणि व्हॉल्यूमवर काहीतरी फरक पडते. याचा अर्थ टेम्परेचर इंडिपेंडंट क्वांटिटी नाहीये. टेम्परेचरवर बाकीच्या 2 गोष्टी आणखी डिपेंड करतात. किंवा सिस्टीमच्या व्हॉल्यूमला मी काहीतरी फरक केला म्हणजे चेंज केला तर त्याचा फरक टेम्परेचर आणि प्रेशरवर पडतोय. किंवा परत सिस्टीमचं प्रेशर कमी जास्त केलं तर त्याचा फरक सिस्टीमच्या व्हॉल्यूम आणि टेम्परेचरवर पडत आहे. याचा अर्थ आहे तिन्ही क्वांटिटी इंडिपेंडंट नाहीयेत. आणि ह्या तिन्ही क्वांटिटी जे मॅथमॅटिकल इक्वेशन धरून ठेवते त्याला म्हटलं जाते इक्वेशन ऑफ स्टेट. तिन्ही क्वांटिटी कुठल्या? प्रेशर, टेम्परेचर आणि व्हॉल्यूम
या तिन्ही क्वांटिटीचं एक मॅथमॅटिकल रिलेशन आहे, जे कुठलं आहे, PV इक्वल टू NRT. हे इक्वेशन पाहिल्यासारखं वाटते, पण हे इक्वेशन आहे आयडियल गॅसचं. हो, तेच इक्वेशन आयडियल गॅसचं आज इथे कामात पडणार. कुठलं रिलेशन आहे किंवा कोणाकोणाचं रिलेशन आहे, PV आणि T मधलं. याच इक्वेशनला या युनिटमध्ये इक्वेशन ऑफ स्टेट म्हणून कन्सिडर केले जाते. आता नेमके इक्वेशन ऑफ स्टेट सांगते काय ते समजून घेऊ. इथं P स्टँड फॉर प्रेशर, V स्टँड फॉर व्हॉल्यूम, N स्टँड फॉर नंबर ऑफ मोल, R स्टँड फॉर गॅस कॉन्स्टंट आणि T स्टँड फॉर ऍब्सोल्यूट टेम्परेचर. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित आहेत. इफ N इक्वल टू 1 मोल, N ची व्हॅल्यू जर का 1 मोल ठेवली असेल, ते इक्वेशन काय तयार होत आहे, PV इक्वल टू RT. दिस R इज कॉन्स्टंट. याचा अर्थ PV इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द T. ह्या गोष्टी काय सांगतात की या तिघांपैकी कुठल्याही दोन गोष्टी माहित असतील तर आपण उरलेली शेवटची एक टर्म काढू शकतो. म्हणजे जर का मला प्रेशर आणि व्हॉल्यूमची माहिती असेल तर मी टेम्परेचर काढू शकतो. जर का मला व्हॉल्यूम आणि टेम्परेचर माहिती असेल तर मी प्रेशर काढू शकतो. जर का टेम्परेचर आणि प्रेशर माहिती असेल तर मी व्हॉल्यूम काढू शकतो. याचा अर्थ तिन्ही गोष्टी एकामेकावर डिपेंड आहेत. याचा अर्थ इंडिपेंडेंट नाही आहेत, फक्त वाक्य बदललेली आहेत. कधी होकारार्थी वाक्य बोलतो तर कधी नकारार्थी वाक्य बोलतो, आणि तेच पुस्तकात फक्त वाक्याचा खेळ केलेला आहे. ते समजलं पाहिजे की नेमकं काय. आता हेच एका एक्झाम्पलवरून परत लक्षात घेऊ की एखादा फुटबॉल घेतलेला आहे. या फुटबॉलच्या आतमध्ये गॅसचं मिक्सचर भरलेलं आहे. गॅसचे नंबर ऑफ मॉलिक्यूल प्रेझेंट आहे. जर का या फुटबॉलला मी पंक्चर केलं, परंतु कुठले तरी एखादी सुई टोचला तर फुटबॉल पंक्चर केलाय. ज्या केसमध्ये मी फुटबॉल पंक्चर करतो त्याच्यानंतर त्या फुटबॉलचे साईज म्हणजे व्हॉल्यूम हा काहीतरी चेंज होऊन राहिला. आता व्हॉल्यूम का बरं चेंज होत आहे, म्हणजे थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये हे कंडिशन आहे की नाही हे आपल्याला ऍक्च्युअली पाहायचं आहे. आणि थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये असायसाठी मेकॅनिकल, केमिकल आणि थर्मल ह्या तिन्ही इक्विलिब्रियमचे स्टेट त्याने सॅटिस्फाय केल्या पाहिजे. आपण पाहतो की असणारी कंडिशन थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये आहे की नाहीये. काय कन्सिडर केलं की एक फुटबॉलच्या आतमध्ये गॅसचं मिक्सचर आहे आणि त्या फुटबॉलला मी पंक्चर करतो. फुटबॉलला पंक्चर केल्या त्याच्या आतमधला गॅस हा सडनली बाहेर येते. आता गॅस आतमधला सडनली बाहेर येत आहे, याचा अर्थ नक्कीच फुटबॉलच्या आतमधलं प्रेशर आणि बाहेरचं प्रेशर हे काहीतरी वेगवेगळं आहे. आणि फुटबॉलच्या आतमधलं प्रेशर हे बाहेरच्या प्रेशरपेक्षा नक्कीच जास्त आहे. म्हणूनच फुटबॉल मधला गॅस सडनली बाहेर येत आहे. आणि गॅस बाहेर आला याचा अर्थ प्रेशर मध्ये डिफरन्स आहे, आणि प्रेशर मध्ये डिफरन्स आहे म्हणजेच तो मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये नाहीये. मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये असणे याचा अर्थ फोर्स आणि प्रेशर हे सिस्टीमचं आणि सराउंडिंगचं सेम असणे. म्हणजे जर का सिस्टीमच्या आतमधलं प्रेशर आणि सराउंडिंगचं प्रेशर एकसारखं असतं तर त्याचं हवेचं देवाणघेवाण झालं नसतं. म्हणजे जर का चहाचं, जो आपण चहा कन्सिडर केला, गरम चहा जर का टेबलवर आणून ठेवला तर काहीतरी वेळानंतर तो सराउंडिंगच्या टेम्परेचरवर टेम्परेचर अक्वायर करत आहे. त्याच्यानंतर टेम्परेचरची देवाणघेवाण होत नाहीये. कधीपर्यंत टेम्परेचर ट्रान्सफर होऊ शकते, जोपर्यंत टेम्परेचरमध्ये डिफरन्स आहे. जो डिफरन्स 0 होऊन जाईल त्या केसमध्ये आतमधली एनर्जी बाहेर, म्हणजे आतमधली हीट बाहेर किंवा बाहेरची हीट आतमध्ये येणं जाणं करणार नाही. तशाच केसमध्ये जर का आतमधलं प्रेशर आणि बाहेरचं प्रेशर जर का सेम असलं, एकसारखं असलं, इक्विलिब्रियम मध्ये असलं, तर त्या केसमध्ये बाहेरचं म्हणजे सराउंडिंग हे सिस्टीमवर प्रेशर अप्लाय करणार नाही आणि सिस्टीम हे सराउंडिंगवर प्रेशर अप्लाय करणार नाही. या केसमध्ये कोण कोणावर प्रेशर एक्झर्ट करत आहे, तर आन्सर आहे सिस्टीम सराउंडिंगवर प्रेशर एक्झर्ट करत आहे, कारण की सिस्टीम मधलं प्रेशर हे जास्त आहे सराउंडिंग पेक्षा. एखादा जर का फुगा फुगवलेला असेल, बलून मोठ्या प्रमाणात फुगवलेला आहे आणि सोडून दिला तर सडनली त्यातली हवा इन्क्रीज होते, तो व्हॉल्यूम त्याचा डिक्रीज होत आहे. आता जे प्रेशरच्या हवा बाहेर निघाली, जर का इक्विलिब्रियम स्टेट मध्ये असला त्या केसमध्ये त्याची हवा बाहेर निघाली नसती किंवा एवढ्या सडनली त्याची हवा बाहेर निघाली नसती, त्याचा प्रेशर आणि व्हॉल्यूम मध्ये चेंज झाला नसता. नक्कीच त्याच्या प्रेशर मध्ये फरक असल्यामुळे यातून हवा बाहेर पडली आणि हवा बाहेर पडली त्याच्यासोबत त्याचा व्हॉल्यूम काहीतरी चेंज झाला. म्हणजे असणारी कंडिशन थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये नाहीये.
एखादं इंजिन सिलेंडर घेतलेलं असेल आपण, सिलेंडरमध्ये जो गॅस फिलअप केलेला असते तो ऍक्च्युली इतका जास्त प्रेशराईज केलेला असते की तो लिक्विड फॉर्म मध्ये जाते, आणि जसं तुम्ही सिलेंडर ऑन करसाल तर त्याचा असा भस्कन असा आवाज येत आहे. याचा अर्थ त्याच्या प्रेशर, आतमधलं प्रेशर हे जास्त आहे बाहेरच्या प्रेशरपेक्षा, म्हणजे त्याही केसमध्ये थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियमचा कन्सेप्ट सॅटिस्फाय होत नाही. म्हणून थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम म्हणजेच काय की ज्या केसमध्ये तिन्हीच्या तिन्ही गोष्टी सॅटिस्फाय केल्या जातात, इक्विलिब्रियम स्टेटमध्ये राहतात. मग आता असणार इक्वेशन PV इक्वल टू nRT. आणि एक क्वेश्चन असा विचारला गेला की सर नंबर ऑफ मोल्स हे व्हेरिएबल म्हणून कन्सिडर केले जात नाहीत का? जसं आपण व्हेरिएबलच्या मागच्या लेक्चरमध्ये काहीतरी व्हेरिएबल बद्दल बोललो होतो, तिच्यावर असा क्वेश्चन आला की नंबर ऑफ मोल्स हे व्हेरिएबल म्हणून काउंट केल्या जात नाहीत का? त्या आन्सर आहे काउंट केल्या जातात, परंतु कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेसच्या रिस्पेक्टिव्ह जेव्हा आपलं इक्वेशन आलेलं आहे, हे इक्वेशन आपण केटीजी मध्ये शिकलो होतो आयडियल गॅससाठी, आणि कायनेटिक थेअरी ऑफ गॅस हा आपण मायक्रोस्कोपिक साठी शिकलो. मायक्रोस्कोपिक मध्ये जसं आपण पाहिलं की ज्या कुठल्या मेजरेबल क्वांटिटी आहेत, मासच्या रिस्पेक्टिव्ह जर का बोललो तर जसं जसं क्वांटिटी वेगवेगळी आहे, मेजरेबल क्वांटिटीचं वजन वेगवेगळं आहे, तसे तसे आपण युनिट वेगवेगळे दिले. केटीजीच्या आय थिंक मोल कन्सेप्ट मध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण क्लिअर केल्या होत्या. जर का ऍटम आणि मॉलिक्युलचा कन्सेप्ट असला तर आपण तो मोल मध्ये मोजतो. जर का साखर मोजत झाली थोडीफार प्रमाणात तर आपण ते केजी मध्ये मोजतो. जर का धान्य मोजत असलं तर आपण ते क्विंटल मध्ये मोजत आहोत. ऍक्च्युली सगळे मासच्याच गोष्टी आहेत, फक्त क्वांटिटीवर डिपेंड करतात. जसं थर्मोडायनॅमिक सिस्टीम हे आपण मॅक्रोस्कोपिकच्या मध्ये शिकतो, पण मॅक्रोस्कोपिक मध्ये शिकत असताना छोट्या लेवलवर जो फरक होते त्याचा इफेक्ट मोठ्या लेवलवर होते. हे तर जगजाहीर आहे की छोट्या लेवलवर जो काही फरक पडत असेल त्याचा हळूहळू फरक मोठ्या लेवलवर पडते. म्हणजे मायक्रो लेवलवर जो फरक पडते त्याचा इफेक्ट मॅक्रो लेवलवर आपल्याला दिसते. आतापर्यंत याच्या पहिले बोलताना ज्या फिजिकल क्वांटिटी किंवा व्हेरिएबल म्हटले होते आपण, त्यात म्हणताना आपण मास म्हटलं होतं, पण हे मास कोणासाठी? त्या आन्सर आहे मॅक्रोस्कोपिकच्या लेवलवर आपण मास कन्सिडर करतो, आणि मायक्रोस्कोपिकच्या लेवलवर त्यालाच आपण मोल म्हणतो. याचा अर्थ मोल हे व्हेरिएबल म्हणून कन्सिडर केल्या जाते, पण मायक्रोस्कोपिकच्या रिस्पेक्ट. मायक्रोस्कोपिक म्हणजे जिथं ऍटम्स आणि मॉलिक्युलचा अभ्यास येते, ऍटम्स आणि मॉलिक्युलच्या रिस्पेक्ट आपण मेजर करतो, त्या केसमध्ये नंबर ऑफ मोल्स हे व्हेरिएबल म्हणून कन्सिडर केल्या जातात. हे त्याचा आन्सर आहे. आता याच कन्सेप्ट वरून एक आपल्याला ग्राफ तयार भेटते. म्हणजेच काय की या तिघांपैकी दोन क्वांटिटी माहिती असतात, म्हणजे तिसरी क्वांटिटी निघते, किंवा या तिघांपैकी एक कुठली तरी क्वांटिटी कॉन्स्टंट ठेवली तर दोघांच्या रिस्पेक्ट आपल्याला ग्राफ भेटते. तो ग्राफ कसा? एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसच्या रिस्पेक्टिव्ह ग्राफ ड्रॉ करतो. एक्स ऍक्सिस वर व्हॉल्यूम कन्सिडर करतो, वाय ऍक्सिस वर प्रेशर कन्सिडर करतो. व्हॉल्यूम एक्स ऍक्सिस वर कन्सिडर केला म्हणजेच तो कॉज आहे, आणि प्रेशर वाय ऍक्सिस वर डिपेंड केलं म्हणजेच तो इफेक्ट आहे. आता हे कॉज आणि इफेक्ट कसं? जसं पॉझिटिव्ह वर्क आणि निगेटिव्ह वर्क असे वर्कचे आपण दोन प्रकार मागच्या लेक्चरमध्ये पाहिले होते. ज्या केसमध्ये सिस्टीम सराउंडिंगवर वर्क करते देन इट इज कॉल्ड एज पॉझिटिव्ह वर्क, आणि ज्या केसमध्ये सराउंडिंग सिस्टीमवर वर्क करते म्हणजे कॉम्प्रेशन होतं इट इज कॉल्ड एज निगेटिव्ह वर्क. एक्सपान्शन पॉझिटिव्ह वर्क, कॉम्प्रेशन निगेटिव्ह वर्क. आता अशीच एक थर्मोडायनॅमिक सिस्टीम घेतलेली आहे ज्याला पिस्टन अटॅच केलेलं आहे. आतमध्ये गॅसचे मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत. आता जर का सिस्टीम हे सराउंडिंगवर वर्क करत असेल म्हणजेच आतमधले गॅसचे मॉलिक्युल या पिस्टनवर फोर्स लावत आणि पिस्टन आपलं मुव्हेबल आहे, तर जसा जसा पिस्टनवर फोर्स लावेल तसा तसा पिस्टन्स मूव्ह होणार आहे आणि ते एका कुठल्या तरी पर्टिक्युलर डायरेक्शन इथं जाऊन बसणार असं कन्सिडर करू. म्हणजे त्या पिस्टनने काहीतरी डिस्प्लेसमेंट केलं, त्या पिस्टनने डिस्प्लेसमेंट केलं याचा अर्थ त्याचा व्हॉल्यूम इन्क्रीज झालेला आहे प्रेशरच्या रिस्पेक्ट. आता तोच प्रेशर आणि व्हॉल्यूमचा ग्राफ इथं काढू आपण, ज्या ग्राफमध्ये दोन्ही केस कन्सिडर केले जातात, पॉझिटिव्ह वर्क आणि निगेटिव्ह वर्क. हे झाली फक्त एक्सपान्शनची. जर का एखाद्या केसमध्ये पिस्टन आपलं इथं असतं आणि इथून जर काही फोर्स एक्झर्ट केला तर एक्सटर्नल फोर्सने पिस्टन हळूहळू आतमध्ये जाईल तर ते इथे येऊन जाईल. म्हणजे पहिल्या केसमध्ये एक्सपान्शन झालं तर दुसऱ्या केसमध्ये कॉम्प्रेशन होतं. तेच एक्सपान्शन आणि कॉम्प्रेशन या एकाच ग्राफमध्ये शो करायचा आपण प्रयत्न करणार. तो कसा? कन्सिडर करतो की पहिला व्हॉल्यूम
which is considered as V1, it is considered as V2, it is considered as P1, it is considered as P2. आता P1 V1 P2 V2 हे कसं सॉल्व्ह केलं आहे हे ऍक्च्युली पुढच्या लेक्चरमध्ये म्हणजे पीव्ही डायग्राम, याला पीव्ही इंडिकेटर, पीव्ही डायग्राम, पीव्ही कर्व असे तिन्ही नावाने ओळखले जाते. जेव्हा पुढच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये आपण एक्सप्लेन करू त्या केसमध्ये सगळं क्लिअर होऊन जाते. पण तसंही इथं पाहत असताना आपण पाहू शकतो कसं. आता V1 हा झाला आपला पहिलेचा व्हॉल्यूम आणि V2 झाला आपला नंतरचा व्हॉल्यूम. तसंच पहिल्या केसमध्ये की हा पहिला जो व्हॉल्यूम आहे हा एवढा, इट इज कन्सिडर एज V1, किंवा सरळ आपण ते इंटिग्रेशन शिकलो तिथं की हा कन्सिडर एज V1, इट इज कन्सिडर एज V2. आता गॅस मधले आजचे मॉलिक्यूल या V1 एवढ्या व्हॉल्यूम मध्ये काहीतरी पहिल्यांदा होते, नंतर गॅसनं हळूहळू फोर्स अप्लाय केला, प्रेशर अप्लाय केला, त्याचा व्हॉल्यूम इन्क्रीज झाला आणि आता तेवढेच गॅसचे मॉलिक्यूल मोठ्या व्हॉल्यूम मध्ये जाऊन पडलेले आहेत. कसं की एक पहिल्यांदा छोटा काहीतरी व्हॉल्यूम होता ज्यात 100 हे गॅसचे मॉलिक्यूल प्रेझेंट होते आणि प्रत्येक मॉलिक्यूल याच्या बाउंड्रीवर काहीतरी फोर्स एक्झर्ट करतात, म्हणजे सराउंडिंगवर वर्क करत. सिस्टीमनं सराउंडिंगवर वर्क केल्याच्या नंतर थोड्याफार प्रमाणात त्याची बाउंड्री एक्सपांड झाली आहे. आता याच्या आतमध्ये मॉलिक्यूल पहिले जेवढे होते तेवढेच मॉलिक्यूल राहणार आहेत, परंतु त्याला स्पेस हे पहिलेपेक्षा आता जास्त भेटलेली, म्हणजे आता या बाउंड्रीवर हा प्रेशर कमी एक्झर्ट करेल पहिलेपेक्षा. एका छोट्या खोलीत पहिल्यांदा जास्त माणसं होती, आता तोच एरिया त्याला वाढून दिला तर पहिलेपेक्षा प्रेशर ते कमी एक्झर्ट करणार आहे. एका ह्याच्यात 100 मॉलिक्यूल होते, आता तोच एरिया त्याचा वाढून दिलेला आहे, याचा अर्थ ते एकामेकापासून थोड्याफार अंतरावर राहते. थोड्याफार जास्त अंतर राहील म्हणजे त्याचं एकामेकावर एक्झर्ट करणारं प्रेशरचं प्रमाण कमी होऊन जाईल. म्हणजे जेव्हा व्हॉल्यूम V1 असेल, व्हॉल्यूम ज्या वेळेस कमी आहे त्यावेळेस प्रेशर जास्त आहे, ज्या वेळेस व्हॉल्यूम कमी आहे त्यावेळेस प्रेशर जास्त आहे. या केसमध्ये आता व्हॉल्यूम इन्क्रीज होत आहे तर नक्कीच प्रेशर डिक्रीज होत आहे. परत एक वेळ, मग हा जर का व्हॉल्यूम V1 म्हटला तर हे प्रेशर P1 रे, आणि हा जर का व्हॉल्यूम V2 म्हटला तर हे प्रेशर P2 राहणार. म्हणजे हा झाला आपला V1. ज्या केसमध्ये व्हॉल्यूम कमी आहे तर त्या केसमध्ये प्रेशर जास्त आहे. आता हळूहळू आपला व्हॉल्यूम वाढला तसं हळूहळू प्रेशर कमी होणार आहे. म्हणून ग्राफ कसा तयार होईल, हा राहील पहिला V1 P1 च्या रिस्पेक्ट टू, आणि हा राहणारा P2 V2 च्या रिस्पेक्ट टू. हा इथचा कन्सेप्ट, हा कन्सिडर करतो पॉइंट A, हा कन्सिडर करतो पॉइंट B, आणि हे कर्व अशी ड्रॉ केले जाते. हेच ग्राफ दोन्ही प्रकारे एक्सप्लेन केल्या जाऊ शकतात. पॉझिटिव्ह वर्क साठी ग्राफ असाच येणार आहे, निगेटिव्ह वर्क साठी ग्राफ असाच येणार आहे. या ग्राफ मधले पॉइंट हे ए वरचे कुठला आहे P2 आणि V2. एक्स ऍक्सिस वर पहिल्यांदा V2, वाय ऍक्सिस वर P2. इथं पॉइंट एक्स ऍक्सिस वर भेटणार आपल्याला V1 आणि वाय ऍक्सिस वर भेटत आहे P1. हा कन्सेप्ट आहे सगळं. पहिल्यांदा व्हॉल्यूम कमी होता तर प्रेशर जास्त होतं, नंतर व्हॉल्यूम इन्क्रीज झाला तर प्रेशर कमी झालं. तेच फक्त इथे सॅटिस्फाय केलं. आता याच्यातच मी 2 एरोच्या रिस्पेक्टिव्ह डिफाइन करू शकतो. हा झाला पहिला एरो, आणि हाच जर का मी उलटा लिहिला तर ते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वर्क अशा 2 कन्सेप्ट मध्ये येणार आहे. आणि हाच कन्सेप्ट आपण पुढच्या लेक्चर मध्ये पाहतो. दॅट इज पीव्ही डायग्राम 4.6 मधला शेवटचा सब पॉइंट, आणि त्याच्यानंतर येणारे आणखी काही ग्राफिकल रिप्रेझेंटेशन हे आपण सोबत पाहायचा प्रयत्न करू. ऍक्च्युली सोबत म्हणजे एका लेक्चर मध्ये होणार नाही ते सगळे, पण त्या लेक्चर मध्ये परत बेसिक पासून सुरुवात करणार. हा पूर्ण ग्राफ परत एक वेळ त्या लेक्चर मध्ये एक्सप्लेन करेल. तोपर्यंत प्रॉपरली वाचून घ्यायचा. कन्सेप्ट खूप सोपा आहे. स्टेट व्हेरिएबल असेल, प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम, सिस्टीम व्हेरिएबल, थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम, मागं पाहिलं होतं थर्मल इक्विलिब्रियम, आज पाहिलं थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. ह्या सगळ्या छोट्या गोष्टी. आणि आता पुढच्या लेक्चरमध्ये जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह वर्कच्या रिस्पेक्ट टू, जर का एरो खाली असला तर कोणतं वर्क, एरो जर का वर असला तर कुठलं वर्क, ह्या सगळ्या गोष्टी त्या लेक्चरमध्ये आपण क्लिअर करणार आहोत. थँक्यू.